सडन इन्फंट डेथ सिंड्रोम पिडियाट्रिक किंवा गायनिक वॉर्डमध्ये स्केरियस्ट थिंग म्हणजे सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे एखादं बेबी अचानक जाणे किंवा डेथ होणे. जे बेबीज NICUमध्ये आहेत, ज्यांना काही क्रिटिकल कंडिशन आहेत, त्यांची डेथ आपण एक्सप्लेन करू शकतो, पण रिलेटिव्सला अशा डेथ्स एक्सप्लेन करणं थोडं कठीण जातं. आणि ह्या डेथ्स टिपिकली विंटर्समध्ये होतात. म्हणून आपण एक अवेअरनेस टॉकसारखं आता घेत आहे. तर ते एक्सप्लेन करायसाठी मी 3 केसेस शेअर करत आहे. पहिली केस आहे 2.9 kgची फिमेल चाइल्ड जी इमर्जन्सी LSCSने झाली होती. थर्ड डे सकाळी 8 वाजता ब्रॉड डेड आणलं होतं तिला. आणि फक्त हिस्ट्रीमध्ये होतं की लास्ट फीड 5 AM म्हणजे 3 hours बिफोर डेथ दिलं. तोपर्यंत बाळ एकदम चांगलं होतं. सेकंड केस 2.5 kg मेल चाइल्ड इलेक्टिव्ह LSCS. बेबी क्राईड इमिजिएटली आफ्टर बर्थ. आणि फोर्थ डे इव्हनिंग 6:45ला ब्रॉड डेड आणलं होतं. याही केसमध्ये काहीच पॉझिटिव्ह हिस्ट्री नव्हती. थर्ड केस 3.2 kg मेल चाइल्ड. या केसमध्ये इमर्जन्सी LSCS होतं फिटल डिस्ट्रेससाठी, पण बेबी क्राईड इमिजिएटली आफ्टर बर्थ. सो बेबी मदर साईड शिफ्ट केलं होतं आणि फोर्थ डे सकाळी 4 वाजता ब्रॉड डेड आणलं होतं वॉर्डमध्ये. या तिन्ही केसेसमध्ये काय कॉमन आहे की याच्यात डेथ सडन म्हणजे अचानक होत्या आणि अनएक्सप्लेन होत्या. कारण आपल्याला काही सापडलं नव्हतं. तर आपण हे सीड्सबद्दल थोडं जाणून घेऊ. सडन इन्फंट डेथ सिंड्रोम याला इज अब्रप्ट अँड अनएक्सप्लेन डेथ ऑफ एन इन्फंट लेस दॅन 1 year. याचा इन्सिडन्स म्हणजे प्रमाण 35.4 डेथ्स पर 1 lakh लाईफ बर्थ. हा वेस्टर्न डाटा आहे. इंडियन डाटा काही पब्लिश नाही आहे. या सडन इन्फंट डेथ सिंड्रोमची टायमिंग मोस्टली 80% केसेसमध्ये ह्या डेथ्स रात्री 12 ते सकाळी 6च्या मधात होतं. याचं एक कारण आहे की मदर किंवा केअर गिवर थकलेले असतात, लिथार्जिक असतात. ते त्यांच्या बेस्ट म्हणजे अटेंटिव्हनेसवर नसतात. दुसरं कारण थंडी जास्त असल्यामुळे बाळाला रॅप करून ठेवण्याची टेंडन्सी, तर एक्सेसिव्ह रॅप करून ठेवल्यामुळे. सो हा मोस्ट कॉमन इन्सिडन्स याचा 12 PM to 6 AM असं आपल्याला पाहण्यात आलेलं आहे. याचे रिझन्स काय म्हणजे कारणं काय? तर एक आहे स्लिपिंग पॅटर्न, नंतर मॅटर्नल फॅक्टर्स, बेबी फॅक्टर्स आणि होम ॲटमॉस्फिअर. स्लिपिंग पॅटर्न म्हणजे बाळ कसं झोपते, तर प्रोन स्लिपिंग पॅटर्न म्हणजे पोटावर झोपणे, सॉफ्ट सरफेसवर झोपणे किंवा सॉफ्ट टॉईज किंवा दुलई रजई बाळाच्या आजूबाजूला टाकलेली असणे, बाळाच्या फेसवर कपडा टाकलेला असणे किंवा पॅरेंट्ससोबत को स्लिपिंग म्हणजे एकच बेडवर बाळ आणि आई झोपणे. याच्यातलं लास्ट फॅक्टर जो आहे तो आपल्या केसमध्ये म्हणजे इंडियन सिनारिओमध्ये म्हणजे आपण एनकरेज करतो की मदर आणि चाइल्ड एकाच बेडवर बॉन्डिंगसाठी, पण वेस्टर्न लिटरेचरमध्ये किंवा वेस्टर्न प्रॅक्टिसेसमध्ये ते अवॉइड करतात. मग कारण काय आहे की जेव्हा बाळाला काही रिस्क फॅक्टर असतात किंवा प्रीडिस्पोजिंग कंडिशन असतात, असे बाळ जेव्हा पोटावर झोपतात आणि त्यांचं नाक किंवा तोंड दाबल्या जातात, त्याच्यामुळे काय होतं की त्याला ॲस्फॅक्शिया होतो म्हणजे ऑक्सिजनची कमी होते. ॲस्फॅक्शिया झाल्यामुळे हायपोपरफ्युजन होते म्हणजे ब्रेनला कमी रक्तपुरवठा होतो. त्याच्यामुळे त्याची उठण्याची क्षमता कमी होऊन जाते. त्याच्यामुळे अजून ॲस्फॅक्शिया होतो आणि त्या ॲस्फॅक्शियामध्ये बाळ हायपॉक्सिक कोमामध्ये जातो. हायपॉक्सिक कोमामध्ये गेलं की ब्रॅडिकार्डिया म्हणजे हृदयाचे ठोके कमी होणे आणि त्याचं ब्रिदिंग पॅटर्न खराब होणे आणि त्याच्यामुळे सडन डेथ होऊन जाते. सो पोटावर झोपल्यामुळे दुसरं कारण एक आहे की नाक आणि तोंड तर जपतेच, पण एअरवे पण कॉम्प्रोमाइज होतो. सो बेस्ट पोझिशन जी झोपायची असते ती असली पाहिजे बाळाला पाठीवर झोपवणे.
नंतर मॅटर्नल फॅक्टर्समध्ये ज्या मदर्सला प्रॉपर ANC केअर नाही भेटली आहे, ज्या मदर्सचं वेट गेन चांगलं नाही आहे किंवा ॲनिमिक आहेत, मदरचं एज 20 इयर्सच्या कमी आहे, मदरचं एज्युकेशन प्रॉपर नाही आहे, आणि हिस्ट्री ऑफ ड्रग यूज, स्मोकिंग, अल्कोहोल, टोबॅको ड्युरिंग ऑर आफ्टर प्रेग्नन्सी. नंतर बेबी फॅक्टर्स, लो बर्थ वेट बेबीजमध्ये जास्त प्रमाणात आढळते, प्रीमॅच्युअर इन्फंट्समध्ये, नंतर मेल चिल्ड्रनमध्ये, आणि काही बेबीजची टेंडन्सीज ते पोटावर झोपायची अशा बेबीजमध्ये. नंतर होम ॲटमॉस्फिअर, जर घरात स्मोकिंग करत असतील वडील किंवा अजून कोणी, घर किंवा वॉर्ड खूप गरम आहेत किंवा खूप थंड आहेत. सो हे एक्सप्लेन करायसाठी ट्रिपल रिस्क मॉडेल आहे. एक आहे क्रिटिकल पिरियड ऑफ डेव्हलपमेंट, एक एन्व्हायरमेंटल फॅक्टर, आणि एक अंडरलाईंग वल्नरेबिलिटी. हे तिन्ही गोष्टी जर असल्या तर सीड्सचं रिस्क जास्त वाढते. अंडरलाईंग वल्नरेबिलिटी म्हणजे बाळाला डिलेड करायची हिस्ट्री असते, त्याच्यामुळे काही ब्रेन स्टेम इंजुरी, ॲबनॉर्मॅलिटी असणे. नंतर क्रिटिकल पिरियड ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे विदिन फर्स्ट 6 months ऑफ एज, आणि मॉडिफाईंग इन्व्हायरमेंटल स्ट्रेसर्स म्हणजे स्लिपिंग पोझिशन, बाळ कसं झोपतं, त्याच्या बाजूला बेडिंग कशी आहे, मदर आणि बाळ सोबत झोपतं का, घरात कोणी स्मोकिंग करतं का किंवा ओव्हर हिटिंग आहे का, हे सगळे फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युटिंग आहेत सीड्ससाठी. तर ह्याच्यातलं मोस्ट इम्पॉर्टंट प्रिव्हेंटेबल म्हणजे आपण जे टाळू शकतो ते आहे सुपाईन स्लिपिंग पोझिशन, म्हणजे पाठीवर बाळाला झोपवणे. नंतर 4 टिप्स ज्या आपण देऊ शकतो. एक आहे की बाळाला पाठीवर झोपवायचं, खाली फर्म सरफेस असला पाहिजे. नंतर सॉफ्ट बेडिंग, ब्लँकेट्स, पिलोज, सॉफ्ट टॉईज हे बाळाच्या झोपायच्या एरियाच्या आजूबाजूला नसले पाहिजे. आणि चौथं जे आहे, बेबी म्हणजे वी शुड शेअर रूम विथ बेबी, नॉट बेड. हे आपल्या इंडियन सिनारिओमध्ये थोडं डिफरंट आहे. आपण एनकरेज करतो की मदर अँड चाइल्डच्या बॉन्डिंगसाठी ते सोबत झोपायला पाहिजे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे अवॉइडेड आहे. सो ही म्हणजे सीड्सची रिस्क कमी करण्यासाठी आपण मदर्सला आपण रेकमेंड केलं पाहिजे की बाळाला पाठीवर झोपवा, आणि फॉर फर्स्ट 6 months तुम्ही त्याला वेगळ्या कॉटवर सेम रूममध्ये झोपवा, आणि त्याचं हेड कवर नाही करायचं, आणि त्याच्या म्हणजे बेडच्या आजूबाजूला ब्लँकेट, सॉफ्ट टॉईज वगैरे नसले पाहिजे. ठीक आहे. सो सेम थिंग्स रिपीट केल्या आहेत थोडं. अजून एक गोष्ट जी आपण ॲडवाईस केली पाहिजे ती म्हणजे टोबॅको यूज और स्मोकिंग इन द रूम, म्हणजे ज्या रूममध्ये बाळ आणि आई असते त्या रूममध्ये स्मोकिंग नाही करायला पाहिजे. बाकी सिमिलर आहे. थँक्यू.